नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील आपलं युट्यूब चॅनल एनआरपी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, फर्स्ट कम फर्स्ट सर्वची जी लॉटरी आली होती डिसेंबर महिन्यामध्ये 2025, त्या लोकांना आता अलॉटमेंट लेटर येऊन टाइम झालेला आहे. सो आता लोनची डिस्बर्समेंटची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. डिस्बर्समेंटची जी प्रोसेस आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत की डिस्बर्समेंट कसं करायचं आहे सिडकोला. त्यामध्ये बऱ्याच लोकांना लोनवरती जायचं असेल, बऱ्याच लोकांना ओन फंडिंगवरती जायचं असेल, तर ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे डिस्बर्समेंट आहे ते पूर्णपणे 6 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला करायचं आहे. ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला याची मुदत आहे. ऑक्टोबर नंतर तुम्हाला याचं पजेशन मिळणार आहे. डिस्बर्समेंट पूर्ण झाल्यानंतर सिडकोला पूर्ण पेमेंट गेल्यानंतर तुम्हाला इथे पजेशन मिळणार आहे. सो डिस्बर्समेंटची जी प्रोसेस आहे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणारच आहे. याच्यामध्ये 2 प्रकारे डिस्बर्समेंट असेल. जर तुम्ही लोनवरती जाणार असाल तर लोन तुम्ही एकदा पहिल्यांदा तुम्ही ज्या पण बँकेतून लोन घेणार आहात त्या बँकेची तुम्ही टायअप करून पहिल्यांदा लोन सँक्शन करून घ्या. बऱ्याच लोकांनी अजून लोनची प्रोसेस जर केली नसेल तर लोनची प्रोसेस पटकन करून घ्या, कारण जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट जो आहे तो तुम्हाला 23 मार्चच्या अगोदर पे करायचा आहे. तर 23 मार्चच्या अगोदर तुम्ही जर इन्स्टॉलमेंट पे नाही केला तर तुम्हाला सिडकोकडून पेनल्टी लागते. आणि पेनल्टी जी असेल ही बऱ्यापैकी चांगली पेनल्टी लागते. त्यामुळे कसं आहे की इन्स्टॉलमेंट स्किप करू नका. बऱ्याच लोकांना जर लोनसाठी जर अप्लाय करता येत नसेल तर मी खाली त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करू शकता. तिथे ऑल नॅशनल बँकेतून इव्हन प्रायव्हेट फायनान्स म्हणून सुद्धा तुम्हाला लोन भेटून जाईल. बऱ्याच लोकांचा सिबिलचा प्रॉब्लेम असतो, कोणाच्या कंपनीमध्ये त्यांचा पीएफ कटत नसेल, अशा लोकांना सुद्धा चांगल्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये आपण लोन सुद्धा प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे जर तुम्हाला लोनची जर रिक्वायरमेंट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही डीएम करू शकता लोन म्हणून. ज्यांना आता ही डिस्बर्समेंटची जी प्रोसेस बघायची आहे त्यांनी आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्बर्समेंटची प्रोसेस बघणारच आहोत. सो आता आपण बघूया. समोर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथं sidcofcs.sidcoindia.com हे टाईप करून तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक करून तुम्हाला इथे साईनअपवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे तुमचा. जो पण तुमचा पॅन नंबर असेल, रजिस्टर पॅन नंबर, तो तुम्ही टाकायचा. इथे सेंड OTP करायचा. OTP तुमच्या रजिस्टर नंबरला येईल. तो OTP तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. जसं तुम्ही इथे OTP टाकाल तसं तुम्हाला इथे तुमचं साईनअप होणार आहे. सो OTP आपण टाकून घेऊया. आता OTP टाकला की इथे व्हेरीफाय OTP करायचं. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता एक अशी स्क्रीन ओपन होईल. जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये ते तुम्हाला इथे शो होईल. हे एकदा आपण चेक करून घ्यायचं हे तुमचंच आहे की नाही. त्यानंतर इथे तुम्हाला 3 लाईनवरती जायचं आहे. 3 लाईनवरती इथं माय ॲप्लिकेशन म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे तुमचं ॲप्लिकेशन ओपन होईल. ॲप्लिकेशनमध्ये काय आहे की थोडंसं वेळ घेईल, लोड होत असतो. लोड झाल्यानंतर बघा तुम्ही इथे बघू शकता की जेवढे पण तुम्ही सिलेक्ट केलेलं होतं ना त्यातून जे तुम्हाला लागलेलं आहे फ्लॅट ते सगळं तुम्हाला खाली दिसेल. ॲप्लिकेशन नंबर तुमचं चेक करून घ्यायचा, कुठे लागला आहे फ्लॅट वगैरे सगळं चेक करून घ्यायचं. फ्लॅट नंबर, विंग नंबर सगळं चेक करून घेतल्यानंतर इथं EMD रिसिप्टवरती एकदा क्लिक करायचं की जे तुम्ही टोकन अमाऊंट केली होती पे, जी पण ₹1.5 लाख, ₹75,000 ते एकदा चेक करून घ्यायचं की तुमचंच आहे की नाही. सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायच्या. इथे बघू शकता तुम्ही हे माझं आहे. सो मी हे डाउनलोड पण करून ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा एकदा डाउनलोड करून ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघा इथं अलॉटमेंट लेटर आहे. अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्ही एकदा ओपन करून बघू शकता. एकदा प्रॉपर रीड करा. रीड केल्यानंतर तुम्हाला सगळी आयडिया येईल. फ्लॅट नंबर, कार्पेट तोच आहे का नाही, प्रायझिंग जी तुम्हाला सांगितली तीच आहे की नाही, प्रायझिंग वगैरे सगळं तुम्ही इथे एकदा चेक करा. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता जी EMD जी आहे, तुम्ही जी टोकन अमाऊंट केलेली आहे ती 1.5 लाख तुमची इथं दिसत आहे. आणि बाकीचं तुम्ही बघाल तर उरलेली अमाऊंट तुम्हाला तिथे दिसणार. इथे पेमेंट शेड्यूल दिलेलं आहे तुम्हाला. 6 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. आणि वरती काही जे टॅक्सेस आहे जसं की वॉटर सप्लायचे वगैरे सगळ्या गोष्टी हे तुम्ही इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे चेक करून झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढे इन्स्टॉलमेंट पे करायचे आहेत, कारण ऑलरेडी त्याची सुरुवात झालेली आहे इन्स्टॉलमेंट पेची. हे अलॉटमेंट लेटर तुम्ही एकदा डाउनलोड करून ठेवा तुमच्या याच्यासाठी माहितीसाठी. त्यानंतर सगळ्यात मेन आपलं कारण आहे की इथे हे माय इन्स्टॉलमेंट जे आहेत ना हे इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट पे करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला सिडकोला जे पेमेंट करायचं आहे ते हे 6 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचं आहे. सो आता तुम्ही बघू शकता इथे एक आपला आता स्क्रीन ओपन होईल. बघा हे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट, फोर्थ इन्स्टॉलमेंट आणि 5th आणि 6th इन्स्टॉलमेंट असे 6 इन्स्टॉलमेंट आहेत तुम्हाला इथे. इथे बघू शकता 25/3/2026 ही तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट पे करायची मुदत आहे. याच्या अगोदर तुम्हाला इन्स्टॉलमेंट पे करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पे केला तर तुम्हाला सिडकोकडून पेनल्टी लागण्याची शक्यता आहे.
तुम्ही इथे बघू शकता जेव्हा तुम्ही इथं क्लिक कराल पेमेंटवरती तर तुम्हाला असं इथे दिसेल. व्हिडिओमध्ये जर इन्फॉर्मेशन आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सिडको, म्हाडा आणि प्रायव्हेट डेव्हलपरच्या बऱ्याच प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवरती देत असतो. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.